माझी तर इच्छा झाली की मी सुरुवाती नगराध्यक्ष होतो. आता माझ्या आयुष्याच्या शेवटी मीच नगराध्यक्षाला उभा राहतो. तशी काय इच्छा काम नाही लागलं आणि उगाच नाही हे कोण थांबवणार मला की मला उभा राहायचं माझा मुलगा काय माझ्या विरुद्ध जाणार आहे हे दोघं जाणार आहे कोण जाऊन द्या लागतं. पहिल्यांदा कोण होतो मी मग शेवटी मला नगराध्यक्ष द्या काय बिघडलं काय ते उभा करताय कोणाला अहो मीच उभा राहायचं म्हणतोय तुम्ही आता आमच्याच का भांडणार सभापती पदावरून परत आता नगराध्यक्ष पदापर्यंत मग कसं ती वेळ कोणी आणली वेळ कोणी आणली त्यामध्ये बसून ठरेल त्यांना व्यक्त होऊन द्या मला काय तुम्ही नाही व्यक्त होते त्याच्या त्या सुटकी मी उभा राहिलो माळेगावचे चेअरमन झाले ना अजितदादा. मग करेक्ट दादा आता उपमुख्यमंत्री आहेत तरी चेअरमन आहेत मग मी का होणे. कुठल्याही परिस्थितीत पार्टी जरी सोडायला लागली तरी चालेल परंतु या बाबाच्या पॅनेलमध्ये आम्ही जाणार नाही. ती सोडून या तालुक्यात बीजेपीचं असेल त्यांच्याबरोबर आम्ही युती करू. ह्याची जी बीजेपी आहे हे बीजेपीच्या विचाराला फक्त फलटण तालुक्याला बदनाम केलेलं नाही. बीजेपीचा जो मूळ ढाचा आहे हा सनातन धर्माचा आहे. सनातन धर्माचा यांनी अपमान केलेला आहे याच्या वागणुकीने आणि हे बीजेपीने RSS ठरवतील. माझा काही विषय नाही मी काही धर्मावर बोलणारा माणूस नाही. तेव्हा ही जी काही होईल इलेक्शन ही आमच्या पद्धतीने होईल. माझा यापुरता या सर्व भानगडीचे संबंध दोनच या ठिकाणी की ज्या हॉटेलमध्ये हत्या झाली त्याचाही मास्टर माइंड मीच होतो का कशी झाली काय झाली हे पोलिसांना या जिल्ह्यात जी सवय बसलेली आहे की पोलिसांना डायरेक्शन जातात हे काही एक व्यक्तीकडनं जातात आणि मग ते सगळं होतं. हे जिल्ह्यातल्या व्यक्ती आहेत. माझं म्हणणं नाही की राज्यातले व्यक्ती कोण पोलिसांना इथं डायरेक्शन देतात. तो मास्टर माइंड मी आहे का सगळ्याचा मास्टर माइंड मी आहे. माझ्यावर त्यांनी 1-2-250 कोटीची डिफेमेशनची केस लावावी पुरावे द्यावेत.